मी तुम्हाला जे सांगितलं ते वाचून नाही राहिले. ॲनिमल हजबंड्री ओपन करा. हॅलो, ॲनिमल हजबंड्री. हा, हा चॅप्टर तुम्हाला येतो बेटा 6 मार्काला येतो. 6, ये 6 मार्क का चैप्टर आता है आपको एग्जाम में. एनिमल हस्बेंड्री मतलब ये चैप्टर पूरे 6 मार्क का. उसमें एक टॉपिक हम पढ़ेंगे, एनिमल हस्बेंड्री पहले पढ़ेंगे. स्टेट बोर्ड में 6 मार्क का आता, और सीईटी में इसका वेटेज जो है वो है बेटा 10 मार्क का. बहुत सिंपल चैप्टर है, बहुत सिंपल चैप्टर है. सर चैप्टर का नाम क्या है? एनहांसमेंट ऑफ फूड प्रोडक्शन. देखो चैप्टर का मीनिंग समझो. एनहांसमेंट का मीनिंग है बढ़ाना. क्या बढ़ाना है बेटा? क्योंकि जिस तरह से पॉप्युलेशन बढ़ रहा है, आणि खायचे खूप वांदे आहे, काही भेटत नाही आहे. म्हणून जसं पॉप्युलेशन बढ़ता है उस तरीके से आपका जो गेहूं चावल है वो बढ़ाना पड़ेगा. हमें खेती बढ़ानी पड़ेगी. इसके लिए सबसे पहले हम एनिमल की बात करेंगे. एनिमल हस्बेंड्री मैं त्याचा मीनिंग काय आहे? पशुपालन. क्या मीनिंग है? एनिमल हस्बेंड्री. व्हाट इज हस्बेंड्री? पालन. क्या पालन? पशुपालन. हां, पशुपालन. सध्या गावामध्ये आता ते राहिलं नाही आहे. गावामध्ये आता जे पहिले होतं इथनं 20-30 वर्षाआधी, म्हशी होत्या, गाई होत्या, शेळी होत्या, मेंढी होत्या, कोंबड्या होत्या ना, सगळं आता फिनिश होत चाललंय. राहिल्या काही गाई वगैरे कमी असेल, कमी है लेकिन कम है. अब ट्रैक्टर आ गया बेटा, है ना. अभी नाम सुना आपने पोल्ट्री फार्मिंग? पोल्ट्री फार्म किसको पालते उसमें? चिमण्याला. मग बोला ना, कोंबडीला. हाँ, है ना, हेन, चिकन. उसके बाद में फिश फार्मिंग. फिश फार्मिंग पता है ना. हाँ, सेरिकल्चर, सिल्कवार्म, सिल्कवार्म, बी कल्चर, हनी बी. बिझनेस आहे हे, बिझनेस. काही लोक हे पाळतात, ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच पाळतात. का पाळतात? ऑस्ट्रिचचं अंड कामाचं आहे, खूप महाग जातं. ऑस्ट्रिचचं एक अंड खूप महाग असतं, बिकॉज त्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे. तो सर हमें समझ में आया. और एक है डेयरी फार्मिंग. डेयरी फार्मिंग अभी एडवांस बहुत ज़्यादा शुरू है ये डेयरी फार्मिंग. पहले वो दूध में और 2-4 लीटर और पानी मिलाओ, पैसे कमाओ. डेयरी फार्मिंग. सर एनिमल हस्बेंड्री जो है एग्रीकल्चर प्रैक्टिस है, आपको पता है. कुछ लोग एग्रीकल्चर के साथ बिजनेस भी करते हैं, वैसा बिजनेस करते हैं. कुछ लोग इसका बिजनेस करते हैं, इसका शीप का, मेंढी पालन. खूप महाग आहे तो. आपल्याला वाटतं की खूप महाग आहे. काय लागतं मेंढी पाळण्याला? काहीच लागत नाही. फक्त त्याला प्रॉपरली वॉच करावं लागतं, मेंटेन ठेवावं लागतं त्यांना, है ना. हाँ सर, एनिमल हस्बेंड्री में ये प्रैक्टिस के साथ आपको करना पड़ता है ब्रीडिंग. ये टिक्कर सीट के लिए, और राइजिंग लाइफ स्टॉक. सो एनिमल हस्बेंड्री में 2 बातें होती है. एक होता है ब्रीडिंग, एक होता है लाइफ स्टॉक राइजिंग. सुनो मेरी बात, आपके लिए डायरेक्ट क्वेश्चन है सीईटी का. इन केस ऑफ एनिमल हस्बेंड्री वी हैव टू परफॉर्म 2 थिंग. वन इज ब्रीडिंग, सेकंड इज राइजिंग लाइफ स्टॉक. ब्रीडिंग म्हणजे बेटा प्रजनन. प्रजनन मतलब वहाँ पे मेल फीमेल क्रॉस करना पड़ता, इनसे एक बच्चा मिलता है, बच्चा, प्रोजेनी.
इसको बोलते ब्रीडिंग. आणि हे क्रॉसिंग मध्ये येतं बेटा. जसं एग्जाम्पल जर्सी गाय है ना, जर्सी गाय, या कोई इंडियन काऊ और यूएसए से लाते हैं वो ऑक्स को है ना. हाँ, तो उनका क्रॉसिंग करते हैं, उसको बोलते ब्रीडिंग. तुम्ही ब्रीडिंग आता बघितलंय ना आपल्या डॉग मध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे ब्रीड येतात, म्हणजे वेगळे क्रॉसिंग असतात. मेल वेगळ्या प्रजातीचा असतो, म्हणजे डॉग मेल डॉग फिमेल, तो प्रोजनी वेगळाच बनतो. सर इसको बोलते ब्रीडिंग, प्रजनन. और लाइव स्टॉक का मतलब बेटा मराठी में इसका मीनिंग है गुरे ढोरे. माहित आहे का? पशुपालन. पशुपालन. आपण घरी जर कोंबड्या पाळल्या त्याला काय म्हणतात? कोंबड्या पालन म्हणजे पशुपालन. काही लोक गधे पाळतात, माहित आहे का? ट्रांसपोर्ट के लिए. काही लोक घोडे पाळतात ट्रांसपोर्ट के लिए. नाही आता जमाना गेला, आता हे असे ते पटेल घोडेवाला ते लग्न करतात नवरदेवाला खाली पडायला. तुझे पता है खेती खेती जो है, फार्मर के पास एक चीज चाहिए, वो है स्किल. इसके साथ बेटा उसके पास सायन्स भी चाहिए और एक आर्ट भी चाहिए. शेती करणं ही कला आहे की नाही कला? ते प्रॉपरली ते अरेंज करणे, त्या सीड त्याच ठिकाणी सोविंग करणे है ना, म्हणजे ती एक प्रॅक्टिस आहे, आर्ट आहे तो. आणि सायन्स पण आहे. माहित पाहिजे या जमिनीमध्ये पीएच काय आहे, जमिनीमध्ये केमिकल कोणता आहे, कोणतं केमिकल लागेल, कोणतं फर्टिलायझर लागेल, हे सायन्स झालं. त्याला कसं यूज करायचं हे झाली पद्धत, आर्ट. तो खेती जो है स्किल है जिसमें सायन्स भी आता और आर्ट भी आता बेटा. कोणाकोणाला शेतीमध्ये काम करणं जमत नाही. तुमच्या कोणाकोणाकडे शेती आहे? असं हात वरती, अर्धवट शेती आहे का? असं हात वरती करा. बापरे, तुमच्याकडे काय पाहा लागते बाबा, तिकडे तर एकदम सुपर शेती आहे. मोर्शी, त्यात मोर्शी डॅमही आहे है ना. शेती आहे तुमच्याकडे, कधी शेतामध्ये जात असता? हा, डब्बा पार्टी करायला. शेतामधला आता एकच यूज आहे, रोडगा पार्टी. हो, शेती आहे तुमच्याकडे, जात असता? हा, तू माहित आहे मला. पावगे कधी गेलाय शेतामध्ये? हा हा, कधी सोयाबीन सोंगलाय का तू? माहिती आहे का सोयाबीनला हे करतात, कधी केलाय का? केलाय, ओके. नांगरनी वखरनी. देखो टॉपिक खेती का है तो मैं खेती की बात करूंगा. नांगरनी वखरनी माहिती आहे तुम्हाला काय असते बेटा? नांगरनी वखरनी नांगरनी वखरनी, हाँ, वो कौन सा रहता है इंस्ट्रूमेंट जो ट्रैक्टर को लगाते प्लॉविंग के लिए? नांगर बोलते उसको, है ना. वो नीचे की मिट्टी ऊपर लाता. क्यों लाता नीचे की मिट्टी ऊपर? एरिएशन के लिए, ताकि हवा जा सके उसके अंदर. हाँ, ठीक है सर. एनिमल हस्बेंड्री में कौन कौन आता है, लिस्ट टिक कर. कौन आता? बफेलो, काऊ. सर पिग भी आते क्या? हाँ बेटा, अपने यहाँ नहीं आते, फॉरेन में आते. हाँ, पिग. हॉर्सेस, फॉरेनचे लोक पिगला पाळतात सुद्धा, माहिती आहे तुम्हाला? हाँ. कैटल, शीप, कैमल, ये राजस्थान में कैमल आता बेटा. गोट. इसमें कहीं पे भी डॉग है क्या? तो ये सीटी का सवाल है, ये सीटी का क्वेश्चन है. कौन कौन से एनिमल को हम पाल सकते हैं वो लिस्ट टिक करो. सर डॉग नाही आहेत का? डॉग बेटा पेट ॲनिमल आहे, डॉगची फार्मिंग थोडी करतो आपण. हा, डॉगचा बिझनेस वेगळा आहे. तो बिझनेस म्हणजे कसं, मग ते
यु नो डॉग हाऊस म्हणतात त्याला, माहिती आहे डॉग हाऊस, जिथे ते डॉग विकतात, हे अपना पिटबुल, जर्मन शेफर्ड, हाँ लैब्रा, लैब्रा बहुत जाता है, बुलडॉग, फक्त गावरानी कुत्र नसतं, बाकी सगळे असतात, ते आपल्या इथेच मिळतात गल्लीमध्ये. इसके अलावा पोल्ट्री फार्मिंग, तुम्हाला माहित आहे का, अगर पोल्ट्री फार्मिंग नजदीक है तो फील होता है पोल्ट्री है यहाँ पे, पता ना कैसे इतनी बढ़िया खुशबू आती वहां से, तो पहले ही पता है क्या पोल्ट्री है इधर। दूसरा है फिश फार्मिंग, बी कीपिंग, बी कीपिंग सबसे बढ़िया बिजनेस चल रहा है आजकल, स्पेशली पतंजलि वालों का, है ना, हाँ शहद, शहद पतंजलि, मी ऍड नाही करू सांगून राहिलो आहे, मी तुम्हाला सांगतो, मी आता मध्यंतरी इथे गेलो होतो, एक पहाडी एरिया होता, तिथे जंगलातल्या लोकांनी एक मध आणलं होतं, आणि त्यांनी मला 1 लिटर मध दिलं, प्युअर एकदम, 400 रुपयाचं. त्या दिवशी मी येता येता बियाणी कॉलेज जवळ आहे ना, बियाणी कॉलेज जवळ एक मधवाला बसला होता, त्याने पोळं आणलं होतं एवढं मोठं, डायरेक्ट झाडावर तोडून, पण ते खायचं नाही असं डायरेक्ट, त्यात अंडी असतात, त्या अंडी कोणाची असं माहित आहे का, त्या फिमेल क्वीनची, डायरेक्ट नसते खात, त्याला फिल्टर करावं लागतं, मध डायरेक्ट खात नसतात, मध म्हणजे पोळी खात नसतात, पोळी माहिती आहे ना त्याला, हा ही पोळी डायरेक्ट खायची नाही है ना, हिच्यामध्ये अंडी असतात, त्याला पहिले फिल्टर करायचं मग खायचं, सांगेल मी तुम्हाला, आहे हे टॉपिक मध्ये, हो कपड्याने गाडतात, सेरिकल्चर, लॅक कल्चर, तुम्हाला माहिती आहे का लॅक कल्चर, लॅक म्हणजे बांगड्या म्हणतात, त्याला लाखेच्या बांगड्या म्हणतात, कोणत्या, हा लाखेच्या बांगड्या, लाखोच्या बांगड्या नाही, लाखेच्या बांगड्या, राजस्थान साईडला असतात, ते आहे, हे किड्यापासून बनतात, ते म्हणजे त्या किड्यापासून केमिकल बनते, त्या केमिकल पासून ही बांगडी बनते. सेरिकल्चर मध्ये सिल्क वॉर्म येतात, सिल्क वॉर्म पासून सिल्क बनते, सिल्क पासून काय बनते, सिल्क पासून कपडे बनतात. आता एनिमल लाइक हनी बीज, पता है सर, सिल्क वॉर्म, प्रॉन, प्रॉन म्हणजे झिंगा, यु नो झिंगे, खातात लोक त्याला, माहिती आहे ना झिंगे, हा क्रॅब म्हणजे माहिती आहे, माझे माझे मित्र लहानपणी खेकडे पकडायचे नदीमध्ये, मी पण जायचं नदीमध्ये, आम्ही गावात राहायचो तर, ते खेकडे पकडायचे असे, काही भीती वाटत नाही त्यांना, हा नाही त्यांना चावत नाही, ते मित्र असतात एकमेकांचे, एवढा मोठा खेकडा पकडायचा तो, हा मी नाही बाबा, त्याचे ते दात असतात ना भयंकर असतात, बोट कापू शकते एवढे भयंकर असतात ते. बर्ड, फिश, पिग, कैटल, शीप, कैमल, ये सब इंसान के काम आते बेटा, हाँ इनसे क्या क्या मिलता बेटा, इनसे मिल्क मिलता, अंडे मिलते, मीट मिलता, ऊल मिलता, ऊल कैसे मिलता, शीप से हनी मिलता, सिल्क मिलता, हाँ तो ये सब ह्यूमन के काम के हैं, इसलिए ये हो रहा है. पण आजकाल तुम्हाला सांगतो मी, जी अंडी येतात ती अंडी केमिकलची असतात, इंजेक्शनची असतात, जिसको हम बोलते बेटा, अभी ये पोल्ट्री फार्म है ना, इसमें जो मुर्गी आती है, चिकन एंड हैन, ए वो इंजेक्शन वाली रहती है, इसको अलग ही नाम है, ब्रॉयलर, पता है आपको ब्रॉयलर, ब्रॉयलर है ना, हाँ इंजेक्शनची अंडी असतात, हे गावरानी नसतात, त्यामुळे साइड इफेक्ट होऊ शकता बेटा. अब सीटी का सवाल है, टिक कर, इंडिया और चाइना, इंडिया चाइना में 70%, 70% बेटा पूरे दुनिया का पशुपालन होता है, म्हणजे आपल्याकडे सर्वात जास्त पशुपालन आहे, म्हणजे आपल्याकडे सर्वात जास्त ॲनिमल आहे, गाय म्हणा,
म्हैस म्हणा, कॅमल म्हणा, कोणी पण 70% आहे. मतलब इंडिया चाइना के बाद 70% पूरा पॉपुलेशन है लाइव स्टॉक का, लेकिन लेकिन सिर्फ 25% का उसका होता है बेटा प्रोडक्शन। मतलब 70% अपने पास एनिमल है और 70% से जो प्रोडक्शन होता है ऊल का, उसके बाद में मिल्क, मीट, उसके बाद में अंडे, ये सिर्फ 25% होता है. म्हणजे ॲनिमल किती आहे, त्यापासून प्रोडक्ट बनतात ते किती बनतात, 25%. एवढे कमी बनतात. कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे, आपल्याकडे अपने पास नहीं है, टेक्नोलॉजी नहीं है बेटा. हाँ और टेक्नोलॉजी है. अपने यहाँ है ना खेती बाड़ी जो होती है उसमें ऐसा साइंस नहीं मिक्स करते. साइंस कौन मिक्स करता है, जो थोड़ा फार्मिंग के वक्त थोड़ा किताबें पढ़ता हो, नॉलेज रखता हो, अपडेट रखता हो खुद को, और जिनका बीएससी एग्रीकल्चर हुआ है, क्या हुआ है, उनको थोड़ा नॉलेज रहता. तो ऐसे केस में क्या होता है, वो थोड़ा प्रोफेशनल अप्रोच रखते हैं खेती करते समय. हाँ, उनकी मैनेजमेंट काफ़ी अच्छी रहती खेती करते समय. वो नया नया टेक्निक यूज करते बेटा खेती करते समय. आज मैं आपको बताना चाहूँगा, अपने महाराष्ट्र में कुछ नहीं है. जितनी पंजाब में आज टेक्नोलॉजी है पंजाब में, उतनी महाराष्ट्र में बिल्कुल नहीं है. हमें ट्रॅक्टर, थ्रेशर, हार्वेस्टर के अलावा कुछ पता ही नहीं है. याच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी असतात. टेक्निक नया नया मशीन्स है, हमें पता नहीं है, वो है ना, हमें नहीं पता. उसके बाद में क्वालिटी इंप्रूवमेंट नहीं पता, प्रोडक्टिविटी कैसे बढ़ाना नहीं पता, वो पता होना चाहिए. इसके अलावा जो इंडस्ट्रियल प्रिंसिपल है, चाहे वो प्रोडक्शन का, जैसे मिल्क का प्रोडक्शन, मिल्क का प्रोसेसिंग, मिल्क का प्रोडक्शन, मिल्क का प्रोसेसिंग, उसकी मार्केटिंग, ये हमें आना चाहिए. जैसे अमूल, अमूल का प्रोडक्शन खुद का है, प्रोसेसिंग का मीनिंग पता है तुम्हाला. म्हणजे दूध लवकर खराब होतं, त्याला प्रोसेस करावं लागतं. काय करावं लागतं, म्हणजे टिकतं ते. मी अमूलचे असे काही दूध बघितले आहेत, एक एक महिना टिकतात. का टिकतात, प्रोसेस. त्यांची मार्केटिंग पण असते, ॲड येते ना मग. तो सर वो अब मिल्क में अलग अलग ऐड आती. ये हल्दीराम का ऐड आता, हल्दीराम के भी ऐड आता. एक है ना इधर दिनशा, दिनशा का भी ऐड आता. आरे तो महाराष्ट्र का ही है, आरे, आरे माहित आहे का. हाँ, हे जे पॉकेटचं मिल्क आहे खरंच चांगलं असतं का, असतं की नसतं. कधी कधी ॲक्च्युली याच्यामध्ये पावडर पण येतात, मिल्क पावडर. हाँ ओके. नाउ इस सवाल को टिक करो 2 मार्क्स के लिए. मैनेजमेंट ऑफ फार्म एंड फार्म एनिमल. बेटा टॉपिक संपला तो एमसीक्यू होता फक्त. इसके पहले पढ़ाया ना वो एमसीक्यू है, लक्ष्य द्या. अभी 2 मार्क का सवाल टिक करो, ये वाला डायरेक्ट क्वेश्चन आता आपको. सर सवाल क्या आता, सवाल आता बेटा फार्म मैनेजमेंट. सपोज मला जर फार्मिंग करायचं आहे, मला बिझनेस करायचा आहे, तर मी काय करणार. मी बिझनेस घाट्याचा करणारच नाही आहे. अगर मुझे बिजनेस करना रहा फार्मिंग का तो मैं क्या करूं. फार्मिंग फार्मिंग में सिर्फ सोयाबीन नहीं आता बेटा, फार्मिंग में सब आता है, ये जो मैंने बताया, पोल्ट्री फार्म वगैरह वगैरह वगैरह. सुनो, पहली चीज, मैं सबसे पहले अच्छी ब्रीड सिलेक्ट करूंगा. म्हणजे मला जर पोल्ट्री फार्म ओपन करायचा आहे, काय ओपन करायचं आहे, तर सगळ्यात पहिले मी चांगली पोल्ट्री फार्म करता हेन सिलेक्ट करेल, ती अंडी देणार. सबसे पहले मैं क्या सिलेक्ट करूं, आप में से नॉनवेज कौन नहीं खाता. मुली तर खातच नाही, तुम्हाला तर विनाकारण क्वेश्चन विचारला. हा, सोमवारी खात नाही, कधी काल की आत्ता 4 वाजता. ओके, 6 महिने झाले का, प्युअरली 6 महिने झाले, सोडून दिलं. ओके,
झाला का माळकरी तो? माळ पण घातली का? ओके, असो. मग मी दुसरं एक्झाम्पल घेतो म्हणून म्हटलं. मग दुसरं एक्झाम्पल घेतो मी. सपोज अपन ऊल का एग्जाम्पल लेते हैं. शीप में ऊपर का ऊल काम में आता. तो सबसे अगर मुझे ऊल का बिजनेस करना है तो सबसे पहले मैं ऐसी शीप सिलेक्ट करूंगा जिसमें ऊल ज्यादा निकले. तो सबसे पहले हाई यील्डिंग ब्रीड का मतलब है प्रजाति अच्छी सिलेक्ट करो. उसकी खाने की रिक्वायरमेंट क्या है वो करो. दिवस रात्र गवतच खाऊ घालाल. चला हिरवं गवत, कडबा, कुटार, माहिती है ये शब्द? अरे भाई कुछ अच्छा खाने को दो उनको. हम एनिमल को सिर्फ अच्छा खाना तब देते हैं जब आता है पोला, पोळ्याला मस्तपैकी मग तुपाचं हे ते. तो म्हणतो अरे भाई रोज तर खाऊ घालत जा, एकाच दिवशी हा लेगा बच्चे की जान. फूड रिक्वायरमेंट तुम्हाला माहित आहे का? थोड्या रिच फॅमिलीमध्ये डॉगी असतात ना, त्यांचे फूड खूप महाग असतात डॉगींचे. त्याला काहीतरी नाव दिलं आहे, पेडिग्री, पेडिग्री है ना. हा, इथे आपले वाक्य आहे जेवणाचे, त्यांना पेडिग्री मिळतं. सो फूड रिक्वायरमेंट अच्छा रखूंगा मैं, क्योंकि मुझे पता है ये ऊल, अगर ये शीप अच्छी रही, खाना पीना इसका अच्छा रहा तो ऊल भी अच्छा देंगी है. उसके बाद में न्यूट्रिशनल रिसोर्स दूंगा मैं उसको, काजू बादाम खिलाऊंगा. गंमत केली, पण प्रोटीन खाऊ घालेल, फक्त कुटार नाही खाऊ घालणार. उसके बाद में मैं ध्यान रखूंगा कि वो बीमार ना हो जाए. क्लीनलीनेस. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, तुम्ही कधी गायींच्या कोठ्यामध्ये गेले आहेत का? बघा किती घाणेरडापणा असतो. तिथेच शेण असतं, तिथेच पाणी असतं, तिथेच युरिन असतं. म्हणजे समजतच नाही, त्यात बिचारा त्यात बसतात त्यात. तुम्हाला तर किळस येतं, बरोबर आहे, पण त्यांना कसं वाटत असेल, किती घाणेरडा माणूस आहे हा, स्वच्छ ठेवत नाही कोटा हा. साफ सफाई चाहिए ना. तो फॉरेन के एक बार तुम देखो, उनके पोल्ट्री फार्म देखो, उनके कैटल फार्म देखो, उनके एक बार कितने क्लीन रहते. अपना घर इतना साफ नहीं रहता, उनके वो साफ रहते कैटल फार्म. सर क्लीननेस जरूरी है, उसके बाद में उनकी हेल्थ जरूरी है. हेल्थ चाहिए. हेल्थ के लिए उनको हमेशा 1 महीने में एक बार विजिट चाहिए डॉक्टर की. डॉक्टर का नाम क्या है? पाहिजे. माझे 2 मित्र डॉक्टर आहेत, हे वेटरनरी, बाकीचे ह्युमन आहेत, ह्युमन डॉक्टर. हे दोघं जण वेटरनरी डॉक्टर आहेत. फिरत राहतात पूर्ण विदर्भ, गावागावात जातात. तो वो एनिमल थोड़ी आएगा इधर, चलो बैल लेके उधर जाते हॉस्पिटल में. अरे भाई उसको जाना पड़ेगा ना. तो का मनुष्य आहे का तुमच्या हॉस्पिटलमध्ये येणार आज नंबर लावा म्हणून? हमें जाना पड़ेगा ना उधर. फिर त्याचा मस्त आहे, सकाळी 9 वाजता बॅग उचलली, गाडीला किक मारली, आज कोणत्या गावी? या गावी. आज कुठे जायचं? भातकुली है ना. हाँ, वैक्सीनेशन करना पड़ता. हाँ, फिर क्लिनिक में एक क्लिनिक आता, डॉग क्लिनिक. वो डॉग लेके लाते वहाँ पे, डॉग क्लिनिक, कैट क्लिनिक भी आता, उसमें कैट भी आता. कुछ लोग बिल्ली पालते बेटा. हाँ, उसको पता है इंजेक्शन लगाना पड़ता है बिल्ली को भी, रेबीज ना होना चाहिए इसलिए, नहीं तो काट सकती है वो. वैक्सीनेशन करना पड़ता. हाई यील्डिंग क्रॉस ब्रीड डेवलपमेंट, एक अच्छा प्रजाति बनानी पड़ती बेटा. उसके बाद में प्रोडक्शन, प्रिजर्वेशन ऑफ प्रोडक्ट, हाँ ये जरूरी है. सुनो, अगर मैं कोई बिजनेस कर रहा हूँ डेयरी फार्मिंग का, अगर मैं डेयरी फार्मिंग कर रहा हूँ तो मुझे सबसे पहली चीज होता है कि जो प्रोडक्शन हुआ मिल्क का, उसको मैं प्रिजर्व कैसे करूं. नहीं तो इतना लिटर दूध खराब हो जाएगा. ती मोठी प्रॉब्लेम असते. दूध कधी कधी ट्रान्सपोर्ट करतानाच खराब होऊन जातं. तो प्रिजर्वेशन मैं कैसे करूं उसका, उसको मैं डिस्ट्रीब्यूट कैसे करूं. जैसे मैंने सपोज डेयरी फार्मिंग का बिजनेस ओपन किया, तो मैं डेयरी फार्मिंग प्रोडक्शन कैसे करूं, उसको प्रिजर्व कैसे करूं, उसका डिस्ट्रीब्यूशन कैसे करूं. सुनो मेरी बात, अगर मुझे बिजनेस करना रहा, सुनो, है ना. हाँ, तो सबसे पहले मैं क्या करूं,
मेरी खुद की कंपनी है, तो मैं सबसे पहले गांव में से जितने भी गांव हैं उनको मैं डिसाइड करूँ, चलो ये गांव वालों, तुम शाम को सॉरी सवेरे 6 बजे तक इस डेयरी पे दूध ला के देना। तो वो गांव वहाँ पे आएगा, पूरा दूध वहाँ पे इकट्ठा होगा उस जगह पे। ऐसे मैंने 10 गांव हायर किए। कितने गांव हायर किए? तो 10 गांव का जो दूध है एक सेंटर पे आएगा। फिर उस मिल्क को मैं उस डेयरी से उठाऊंगा और उठा के बेटा कंपनी में लाऊंगा, क्योंकि कंपनी में मुझे करना है प्रोसेसिंग। क्या करना है आपको समझ में? इसको डिस्ट्रीब्यूशन बोलते हैं। फिर एक बार प्रोसेस हुआ, फिर उसको मैं वहां से अलग अलग एरिया में बेचूंगा। ये दुकान वो दुकान, तुम्ही बघितलं असेल दुकानावर कंपनीचे नावं असतात, त्यांचे स्वतःचे फ्रीज असतात। जैसे दिनशा का अपना एक फ्रीज होता है, उसको डीप फ्रीजर बोलते हैं, दिनशा कंपनी का आता है। और एक कंपनी आइसक्रीम की है कुछ तो भी है ना, और एक है ना, हाँ आइसक्रीम की है ना कंपनी। कल ही मैंने आइसक्रीम खाया और कंपनी का नाम भूल गया, एस से है वो, एच। हैवल है क्या? हैव मोर, हाँ हाँ बराबर है। उसके बाद में मार्केटिंग करूंगा। जैसे आपको मेरे ऑटो दिखते क्या? ऑटो दिखते का? रंगेसर बायोलॉजी, हां तसे आपलं पण पोल्ट्री फार्म, रंगेसर पोल्ट्री फार्म मार्केटिंग। इथे हे प्रोडक्ट मिळतील। मजाक कर रहा हूँ हाँ। मैं ऐसे काम नहीं करता। मुझे ऑफर आया था, मैं भी हूँ वेजिटेरियन, मुझे ऑफर आया था सर ऐसे ऐसे बिजनेस करते का, मैंने बोला गलती से नहीं, मैं पोल्ट्री फार्म ये बिल्कुल नहीं कर सकता। हाँ नहीं, मुझे अच्छा नहीं लगता वहां से, नहीं नहीं, वो अच्छा नहीं लगता। आई एम कम्प्लीटली वेजिटेरियन। मुझे अगर प्रोटीन चाहिए तो पनीर खाऊंगा, सोयाबीन खाऊंगा, दाल खाऊंगा। हाँ काय? केक? एग? नहीं एग नहीं खाता। नाही एग नॉनव्हेज मध्ये येतं। नाही 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 नाही, एगचं न खाण्याचं आणखी सेकंड कारण आहे की त्या कोंबड्यांना इंजेक्शन मारतात ते, त्या इंजेक्शनचा असर त्या एग वरती होतो, त्या एग मध्ये इंजेक्शन येतं, त्या एग मध्ये केमिकल येतं, ते त्यांनी एलर्जी होऊ शकते। आता काही नाही, नंतर एलर्जी येतं। मग खायचे, मग गावरानी अंडे खायचे, ते भेटत नाही। हाँ सुनो, वो कंसेप्ट कहाँ तक आया अपना? फार्म मैनेजमेंट हो गया, फार्म मैनेजमेंट हो गया क्या? हो गया ना? हाँ, एक मिनट किताब दिखाओ। फार्म मैनेजमेंट 2 मास का सवाल है वो। ठीक है, हाँ इस टॉपिक का सिर्फ मीनिंग समझो अभी। लक्ष द्या मुलांनो, इकडे एनिमल ब्रीडिंग थोड़ा कॉम्प्लिकेट टॉपिक है, समझदार नहीं। यही टॉपिक थोड़ा कॉम्प्लिकेट है। एनिमल ब्रीडिंग का मतलब है एनिमल की क्रॉसिंग, है ना, एनिमल की क्रॉसिंग। सुनो मेरी बात, जैसे एक डॉग है, ये एक फीमेल डॉग है क्रॉस विथ सेकंड डॉग, और ये है मेल डॉग। ये जो मेल डॉग होता है बेटा, इसमें अलग कैरेक्टर है, इसमें अलग कैरेक्टर है। जब दोनों डॉग क्रॉस करेंगे तो यहाँ पे तीसरा डॉग बनेगा, लेकिन इस डॉग में दोनों के कैरेक्टर आ जाएंगे। ऐसा होता है। सपोज मेरी बात सुन, ये डॉग पीला है, ये डॉग ग्रीन है, तो ये डॉग क्या बनेगा? एग्जाम्पल घेतलं ग। ये डॉग कैसा बनेगा? इससे पीले कलर के धब्बे आएंगे। तो समझ लगा, इसको ब्रीडिंग बोलते हैं। हाँ पिल्ले थोड़ी मतलब मी, ये इस कलर का डॉग रहेगा, उस पे येलो कलर के धब्बे आएंगे, ये बोला मैंने।
जैसे एग्जाम्पल, सर अगर ऐसा क्रॉस किया तो एक लैब्रा डॉग है, कौन सा? लैब्रा। उस लैब्रा का कलर है सर वाइट, और दूसरा लैब्रा है ब्लैक कलर वाला। क्रॉस करने के बाद जो बच्चा बनेगा वो ब्लैक एंड व्हाइट बनेगा। समझे क्या? ये होता है सर, ऐसे ब्रीडिंग बोलते हैं इसको। तो सबसे पहले एनिमल ब्रीडिंग क्यों करना चाहिए? सुनो मेरी बात, एनिमल ब्रीडिंग क्यों करना चाहिए? ऐकून घ्या, मला एक सुप्रीम डॉग पाहिजे, एकदम चांगला डॉग। बघा आता, एक डॉग आहे, त्याची हाईट चांगली आहे, एक डॉग की हाईट चांगली आहे, दूसरा डॉग आहे जबड़ा चांगला है, जॉर्ज। एक डॉग जिसकी हाइट अच्छी है, दूसरे का कौन अच्छा है? जबडा, मेंडिबल। या दोन्ही डॉगला मी क्रॉस केलं, यापासून एक चाइल्ड क्रिएट झाला। बोला चाइल्ड मध्ये कॅरेक्टर किती असेल? 2, त्याची हाइट पण असेल। हा, चोर एकदम पडणार, चोर थांबणारच नाही। अरे तो डॉग जबडा पण, भागो यहाँ से। मुझे वो चाहिए बेटा, डिझायरेबल क्वालिटीज। तुम्हाला जसं पाहिजे तसं, डिझायरेबल क्वालिटीज की बात कर रहा है वो। जसं मला एक डॉगची हाईट पण चांगली पाहिजे, तर खूप काही केस पाहिजे। जसं ते याच्यावर तो होता एक, हम आपके है कोण पिक्चर मध्ये तो पपी, नाव काय त्याचं? टफी ना, टफी टफी। कौन सा प्रजाति है वो? अल्सेशियन, पॉमेलियन, पॉमेलियन। तुम्हाला डॉग विषयी माहिती आहे काही, की फक्त तेच माहिती आहे घरासमोर भुंकतात ते? हा, पॉमेलियन। मला डॉग उंच पण पाहिजे, पॉमेलियन म्हणजे खूप सारे केस। मग मी काय करणार, एक उंच डॉग घेणार, एक पॉमेलियन घेणार, दोघांना क्रॉस करणार, एक चाइल्ड तयार होणार, त्याची खूप हाईट राहणार आणि खूप काही केस। चालला केस उडवत। हाँ, ये लास्ट डेफिनेशन टिक करो, टॉपिक खत्म हो जाता, बाकी हम कल बात करेंगे। ब्रीड, आईएमपी करो सिंगल मास के लिए, सीईटी के लिए और स्टेट बोर्ड के लिए। ब्रीड क्या है बेटा? ब्रीड म्हणजे प्रजाति, प्रजाति। तो क्या होता है ब्रीड? तुम्हाला डेफिनेशन इथे लर्न करायची आहे। अ ग्रुप ऑफ एनिमल रिलेटेड बाय डिसेंट्स and similar in most of the character। ऐकून घ्या, डिसेंट म्हणजे त्यांचे पूर्वज, पूर्वज। जसं की आपले जे आहे दादा, परदादा, त्यांचे परदादा, याला डिसेंट म्हणतात। हिस्ट्री, पूर्वज। म्हणजे या ग्रुपचे जे ॲनिमल आहे यांचे पूर्वज जे सारखे पाहिजे, आणि त्यांचे कॅरेक्टर जे आहे हे एकमेकांना मिळते जुळते पाहिजे। ठीक है, उनका अपीयरेंस मिलने को होना, उनका फीचर मिलने को होना, उनकी साइज मिलने को होना, उनका कॉन्फ़िगरेशन मिलने को होना, इसको मैं ब्रीड बोलूंगा। जैसे एग्जांपल है बेटा जर्सी। आप जर्सी काऊ को देखना, तो जर्सी कौन है? ब्रीड। जितनी भी जर्सी गायें हैं वो एक जैसी दिखती है, जर्सी जितनी भी गाय है वो एक जैसी है, उनका अपीयरेंस एक जैसा है, फीचर एक जैसा है। जर्सी गाय का कलर कौन सा है? हाँ, ब्राउन कलरची असते का? काही धब्बे असते का वरती? धब्बे नसते। ठीक है, एग्जाम्पल लेते हैं लैब्रा डॉग। लैब्रा डॉग कौन से कलर का है? सर वेगळे कलर असतात त्याच्यामध्ये। हाँ सर, वो अपीयरेंस सेम है, फीचर सेम है, साइज सेम है, कॉन्फिडेंस सेम है, इसको मैं ब्रीड बोलूंगा। जैसे जर्सी हो गया, लैब्रा हो गया। बफेलो मध्ये एक प्रसिद्ध बफेलो आहे, किंवा नाव ऐकलं कधी? जाफराबादी। ठीक आहे, नागपुरी आहे ते। आपली मनाची नको लावतो। हा, तो बैल आहे बेटा, बफेलो मी म्हणतोय। मग तू कोल्हापुरी म्हणशील, कोल्हापुरी चप्पल असते बेटा, चप्पल असते ना। तू पैठणी म्हणशील, ते पैठणला असतं बेटा, है ना।
समजलं हे? टिक करा. तुम्ही 1 मिनिटात लर्न करा. मला लर्न पाहिजे आत्ताच्या आत्ता. टॉपिक संपला आपला. चला लवकर. मला डिफाईन लर्न पाहिजे ब्रीडची. स्टार्ट.